आपलं स्वागत आहे स्टेप अप अकॅडमी गट ब गट क कंबाईन पूर्व परीक्षा 2026 अंतिम वेद 15 टेस्ट 15 दिवस बॅच नंबर 1 मी नितेश आपलं स्वागत करतो। आपण या व्हिडिओमध्ये काय घेणार आहोत? या व्हिडिओमध्ये आपण टेस्ट क्रमांक 15 जी की आपली शेवटची आहे या पूर्ण टेस्ट सिरीज मधील त्यातील गणित व बुद्धिमत्तेचे विश्लेषण आपण संपूर्ण घेणार आहोत। चला वेळ न घालवता आपण सुरुवात करूया। काय म्हणते, राम आपल्या पगारापैकी 40% रक्कम कशावर खर्च करतोय? 40% वाचा अन्नावर, पुढे 20% घरभाड्यावर, परत 10% मनोरंजन, 10% प्रवासावर, म्हणजे एवढा खर्च करतो। त्याच्या पगाराचा 40% रक्कम अन्नावर खर्च करतो, 20% घरभाड्यावर, 10% मनोरंजनावर, 10% प्रवासावर। जर महिन्याच्या शेवटी त्याची बचत 1500 रुपये असेल तर त्याचा मासिक पगार किती असणार आहे? मासिक पगार किती असणार आहे? 100% असणार आहे। ओके, त्याच्यापैकीच हा खर्च चालू आहे 40%, 20%, 10%, 10%। टोटल त्याने किती खर्च केलं? 40 आणि 20 60 70 80 80% त्याचा एकूण खर्च झालेला आहे। मग एकूण खर्च ही मासिक पगार आहे, त्याच्या पगारातून हा खर्च झालाय तर उरलेलं काय असते? बचत असते। मग बचत किती झाली? ह्या 100% जो त्याचा पगार आहे मासिक त्यातून 80% त्याचा खर्च वजावट केला तर मला 20% त्याची बचत मिळते। 20% बचत म्हणजे किती बचत आहे त्याची? दिल्या आपल्याला 1500 रुपये। जर 20% 1500 आहे तर 1% किती झालं मित्रांनो? 1500 भागिले 20 झालं। ते असंच ठेवूया, भाग द्यायची गरज नाही। 1% एवढं आहे तर मित्रांनो 100% किती असणार आहे? यालाच काय करावं लागेल? मला 100 नी गुणावं लागेल, गुणिले 100। आता भाग द्या, 20 × 20 20 × 5 100, 15 × 5 75 आणि हे 2 शून्य वरचे आहेत तसे, म्हणजे त्याचा जो एकूण पगार आहे मासिक पगार तो आहे 7500 रुपये। ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर आलेलं आहे। 80% खर्च, 20% बचत, 1500 रुपये बचत आहे, 20%ला तर 1%ला किती झाले? आणि ते 100% जे पगार आहे ते काढायचे, आलं 7500। ओके, समजलं? सोपा होता प्रश्न, काय अवघड नव्हता। चला पुढे जाऊया आपण, पुढचा प्रश्न घेऊया आपण। 2 नंबर काय प्रश्न पडते? खूप छान प्रश्न आहे मित्रांनो, मस्त क्वालिटी प्रश्न। काय म्हणतो, एका प्रकाशकाने 70,000 रुपये खर्च केले कशाला? तर 2000 प्रती छापल्या होत्या। 70,000 खर्च केलेत 2000 प्रतीला। त्याने 400 प्रती काय केले? नमुन्या दाखल स्पेसिमेन कॉपीज म्हणून मोफत वाटल्या। प्रत्येक पुस्तकाच्या 75 रुपये असलेल्या छापील किंमत त्याने ठेवली 75 रुपये, त्याच्यावरती त्याने 30% डिस्काउंट दिला, म्हणजे ठीक आहे। एकूण प्रकाशकाने खर्च किती केलाय? प्रकाशकाचा खर्च किती आहे मित्रांनो? 70,000 रुपये। ओके, त्याच्यामध्ये त्यांनी किती कॉपी छापल्यात? त्यांनी 2000 कॉपी छापल्यात। मग एका कॉपीवरचा खर्च काढूया आपण। एका कॉपीचा खर्च म्हणजे मला करावं लागेल 70,000 भागिले 2000, किती आला? हे 3 शून्य 3 शून्य कट होतात आणि हे 70च्या निमपट म्हणजे 35 येते, किंवा भाग पण देऊ शकता। एका कॉपीचा खर्च आहे 35 रुपये। आता त्याने काय केलंय? पुस्तक सगळं तयार झालंय, 75 रुपये त्याच्यावर प्रिंटेड किंमत म्हणजे छापील किंमत लावली, त्याच्या 30% सूट दिली, म्हणजे त्याचं सूट दिल्यानंतर कितीला एक पुस्तक पडते एका कॉपीला? सूट दिल्यानंतर म्हणजे आता बघा 75 रुपये आहे, त्याच्यावरती त्याला 30% सूट दिली, म्हणजे 30% म्हणजे 30 भागिले 100। मग काय येते? 25 × 3 = 75, 25 × 4 = 100, 4 म्हणजे 4 × 7 = 28 आणि 2 उरले, 4 × 5 = 20, म्हणजे 7.5 रुपये त्याने डिस्काउंट दिले। कशावरती मित्रांनो? 7.5 नाही, 30% सूट दिली, 25 × 3 = 75, हे 3 उरलं ना अजून, म्हणजे 7.5 गुणिले 3 म्हणजे किती येते? 7 × 3 = 21 आणि 22.5 येते बघा, म्हणजे 75 रुपयाच्या एका पुस्तकावर 22.5 रुपये डिस्काउंट दिले। मग ते पुस्तक कितीला पडलं? सूट दिल्यानंतर कितीला पुढलं पुस्तक? 75 वजा 22.5 किती येते? 75 मधून 22.5 वजा करा, 75 0 22.5
वजा करा, 10तून 5 गेले 5, हात झाले 5तून 3 गेले 2 आणि 7तून 2 गेले 5, म्हणजे 52.5 या रुपीजला पुस्तक पडले. कधीही जेव्हा आपण त्याला 30% डिस्काउंट दिला. आता बघा 2000 कॉपीज आहेत, त्यातल्या 400 कॉपीज की नाही त्यांनी अशाच फ्री मध्ये वाटून टाकले. जर 400 कॉपीज फ्री मध्ये वाटल्या 2000 पैकी, तर उरल्यास किती कॉपी? 1600 रुपये. मग आता 52.5 ला एक पुस्तक त्यांनी विकलेलं आहे, तर त्याला एकूण मिळालेली रक्कम जेव्हा पुस्तकं वाटली, त्याने पुस्तकं विकली, एकूण मिळालेली रक्कम किती असणार आहे? आता 1600 पुस्तक उरलेत, म्हणजे 1600 गुणिले हे 52.5 करावं लागेल. 400 रुपये मोफत वाटली, 1600 पुस्तकं उरली, त्याची किंमत, एकाच पुस्तकाची किंमत किती झाली? 52.5. आणि याची किंमत काढू आपण, काय असेल ते 52.5 काय होईल? 2 शून्य आपण पलीकडे लिहिल्यानंतर 2550 गुणिले 16, 16 शून्य शून्य, 16 5 80, 8, 16 2 32 आणि 8 40, 16 5 80 4 84. बघा, म्हणजे त्याला एकूण खर्च किती झालाय? त्याला एकूण खर्च झालाय 70,000 रुपये. त्याचे पुस्तकं सगळं विकलं, काटछाट करून त्याच्या छापील किमतीवर डिस्काउंट वगैरे दिलाय, त्याला किती पडलं? 84 रुपये पडलं, बरोबर? 84,000. मग 70,000 खर्च झालता आणि 84,000 त्याला मिळाले, म्हणजे किती नफा झाला त्याचा? 84,000 मधून 70,000 केला 14,000. आणि कशाच्या? आपल्या 70,000 वरती त्याला किती नफा झाला म्हणून छेद 70,000 आणि टक्केवारी काढायची म्हणून 100 घेतलं. 3 शून्य 3 शून्य कट, 1 शून्य 1 शून्य कट, 7 1 7, 7 2 14 आणि हे 1 शून्य उरलं होतं, म्हणजे 20% त्याला नफा झालेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 20%. ओके, एका कॉपीज खर्च, ह्याची काय किंमत आपल्याला काढायची गरज नव्हती. आपण काय केलं? परत एकदा लक्ष द्या. 70,000 खर्च झालाय, 400 प्रति विकल्यात, 1600 प्रति उरलेत. सूट दिल्यानंतर 75 रुपयाच्या पुस्तकाला 30% सूट दिली, 22.5 सूट वजा केली, तर एक पुस्तक 52.5 ला विकलंय. अशी त्यांनी 1600 पुस्तकं विकलेत, त्याचे 84,000 रुपये झाले. खर्च झाले 84,000 रुपये, त्याचं उत्पन्न झाले, खर्च झाला 70,000 रुपये, उत्पन्न झाले 84,000 रुपये. मग त्याचा नफा किती झाला? 14,000 रुपये. कशाच्या कंपॅरेटिव्हली? 70,000च्या. टक्केवारी काढायची म्हणून 100 केले आणि आपलं उत्तर आलं 20% नफा. हे एका कॉपीचा खर्च काढायची आपल्याला काय गरज नव्हती. ओके, आपलं उत्तर आलं 20% नफा, सॉरी 20% नफा. एक नंबर ऑप्शन हा तोटा आहे. समजलं? ओके, छान प्रश्न होता मित्रांनो. समजल्यानंतर अजून एकदा परत एकदा पहा. चला पुढे जाऊया आपण. काय म्हणते? सरळ व्याज दराने 800 ची रक्कम 3 वर्षात 920 रुपये होती. बघा, 800 रुपये होते, त्याला काय केलं? सरळ व्याजाने दिले कितीने? 3 वर्षासाठी आणि 8% दराने त्याचे 920 रुपये झाले, असं सांगितलं त्याने. आता बघा 920 झालाय, म्हणजे सरळ व्याज किती मिळालाय? सरळ व्याज म्हणजे त्याला व्याजाने किती रुपये मिळाले? तर हे 920 शेवटची रक्कम वजा त्याची मुद्दल वजा केली, तर मला 120 हे सरळ व्याज मिळते, सिंपल इंटरेस्ट. आता काय करू? आपण सरळ व्याजचा फॉर्म्युला लिहूया. सरळ व्याज म्हटल्यावर काय खायचं आपल्याला? मुदक, मुदक भागिले 100. सरळ व्याज म्हणजे सिंपल इंटरेस्ट, मुद्दल म्हणजे प्रिन्सिपल, रेट म्हणजे दर, काळ म्हणजे टी भागिले 100. आहे सिंपल इंटरेस्ट किती आला आपला? 120 रुपये आलाय सर. प्रिन्सिपल मुद्दल किती होती? मुद्दल 800 रुपये होती. रेट किती आहे? रेट काढायचा आहे. टी किती आहे? 3 वर्ष आणि भागिले 100. हे 3 वर्ष म्हणजे टी, हा पी आणि हा सिंपल इंटरेस्ट. चला भाग देऊया 100. 8 ने भाग जाईल. आर बरोबर 120 भागिले 8 गुणिले 3. 120 भागिले 8 त्रिक 24 आणि 24 पाचा 20 असे, म्हणजे 5% रेट आलाय. हे कशाला काढलंय सर? पुढे वाचू प्रश्नाच्या आपल्या. व्याजाचा दर साला 3% वाढवलाय. आता मी आर काढलाय 5%. नवीन जो रेट असणार आहे, नवीन रेट किती असणार आहे मित्रांनो? 8%. कसं काय? हा पहिला 5% आणि हा 3% वाढवलाय, हा 8% झाला. तर त्याच कालावधीत म्हणजे तीच कालावधी म्हणजे 3 वर्षाचा कालावधी, तेच प्रिन्सिपल 800 रुपये, तर किती रक्कम होईल? टोटल किती रक्कम होईल? मला आता काय करावं लागेल? ह्याचं सरळ व्याज काढावं लागेल. पी गुणिले आर गुणिले टी भागिले 100. पी किती आहे? पी सर 800 रुपये तेच लिहिलंय. रेट किती आहे? आता नवीन रेट 8% आहे. टी किती आहे? त्याच कालावधी म्हणजे 3 वर्षासाठी भागिले 100. 100 8 8 64 गुणिले 3
3 चौक 12, हात चालक 3 7 18 आणि 19, म्हणजे 192 व्याज आहे. मुद्दल किती आहे? 800 रुपये. मग 800 रुपये किती रुपये झाले? मग 800 800 मध्ये आपलं सरळ व्याज ऍड केलं तर किती होते? 992 रुपये ती रक्कम झाली. म्हणजे 800 रक्कम किती झाली? 992. कधी? जेव्हा त्याचा जो रेट होता तो 3% वाढवला. आपलं उत्तर आहे 992, ऑप्शन क्रमांक 1. म्हणून हा आपण इथे पहिल्यांदा रेट काढला आणि रेट वरून परत पुढचा एक सरळ व्याज काढलं, सरळ व्याज मुद्दल मध्ये ऍड केलं, मग मला हे मिळणारी रक्कम आहे. ओके, समजलं? मस्त प्रश्न होता सरळ व्याजाचा. जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा, 27 असे 2 भाग करा की पहिल्या भागाची 5 पट, दुसऱ्या भागाची 11 पट, यांची बेरीज 195. कसं करायचं? बघा, 27 एक संख्या आहे, त्याचे 2 भाग केले सर, ठीक आहे. एक भाग आपण x मानू आणि दुसरा भाग 27 सुद्धा x मानू. पटतंय का? ठीक आहे सर. एका भागाची 5 पट केली, एका भागाची 5 पट करा, दुसऱ्या भागाची 11 पट करा, या दोघांची बेरीज करा, म्हणजे आपल्याला 195 मिळते. एका भागाचे 5 पट, दुसऱ्या भागाचे 11 पट, या दोघांची बेरीज 195. समीकरण मिळालं. चला सुरू करा. 5x अधिक 11 आणि 27, 27 एका 27, हात चालला 2, 27 एका 27 आणि 2 29, वजा 11x बरोबर 195. x काय करा? पलीकडे न्या आणि संख्येकडे आणा. 297 वजा 195 बरोबर 11x वजा 5x. हे अगोदर लिहितो मी. 11 वजा 5x किती झालं? 6x बरोबर. हे 297 मधून 195 वजा करा, 102 येईल बघा. 295 आणि 2 एक्स्ट्रा. x बरोबर 102 भागिले 6, 6 1 6, 6 7 42. x ची किंमत आली 17. म्हणजे याचे 2 जे भाग केलते की नाही, या 27 चे 2 भाग केलते, हे x आणि 27 वजा x, हा x किती आला? 17. तर दुसरा किती असणार आहे? 10. 27 मधून 17 वजा केले 10 आलं. पहिली संख्या 17, दुसरी संख्या 10. विचारलंय काय की पहिल्या आणि दुसऱ्या भागाचे गुणोत्तर किती? मग पहिला भाग आहे 17 आणि दुसरा भाग आहे 10. याचं उत्तर आलं 17 10, 17/10 उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर आलेलं आहे. जमला असेल, सोपा प्रश्न होता. जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊ. हा सुद्धा सोपा प्रश्न होता मित्रांनो. काय होतं? 80 व्यक्ती, आपल्याला एक फॉर्म्युला माहित आहे, MDH, असली मसाले सच MDH 1 1 1 1 2 2 2. आता बघा, 80 दिवस 6 तास 6 तास आणि 80 व्यक्ती मित्रांनो, 80 व्यक्ती 6 तास, तेच काम 16 दिवसात पूर्ण करतात. हे डेज, हे आवर आणि हे मेन, MDH. तर त्याच कामाला 15 दिवसात 64 व्यक्तींना किती तास काम करावं लागते? म्हणजे x तास म्हणूया आपण, x तास काम करावं लागतं. म्हणजे आता ह्या सगळ्या किमती आपण याच्यामध्ये ठेवून टाका आणि आपलं उत्तर मेन किती आहे? 80 मेन, डी डेज किती आहे? 16, h आवर्स किती आहेत? 6 तास बरोबर. मेन किती आहेत? 64, डेज किती आहे? 15 आणि तास किती आहेत? आवर्स किती आहेत? ते x मानले आपण. x या साईडला ठेवू, बाकी सगळा पसारा आपण पलीकडे मांडू. भागिले 64 गुणिले 15. चला कशाने भाग जाते? 8 ने जाते. 8 2 16, 8 8 64, 8 1 8, 8 10 80, 5 2 15, 5 3 15, 3 1 3, 3 2 6. उरलं किती? 2 गुणिले 2, 2 8. 8 दिवस लागतील, सॉरी 8 तास लागतील. म्हणजे जर 80 व्यक्तींना 16 दिवसामध्ये 6 तास काम करत असतील, तेवढंच काम 64 व्यक्ती 15 दिवसात 8 तासात ते काम पूर्ण करते बरोबर. त्याच कामाला 15 दिवसात पूर्ण करायचंय. 64 व्यक्ती आहेत, किती तास काम करावं लागेल? तर मित्रांनो 8 तास काम करावं लागेल. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर आलेलं आहे. काय सुद्धा करायचं नव्हतं, सोपा प्रश्न होता. फक्त व्हॅल्यूज पुट करायच्या होत्या, सगळ्या जशा आहेत तशा ठेवायच्या होत्या. MDH. ओके, समजलं? चला पुढे जाऊया.
काय म्हणते, एका बैलगाडीला 15 तासात 120 अंतर पार करायचं. ठीक आहे सर, ही आपली बैलगाडी आहे, 120 किलोमीटर अंतर पार करायचंय. समजा A to B आहे. किती तासात? 15 तासात. आता बघा इथं पर्यंत ठीक आहे. V म्हणजे आपलं काय, वेग बरोबर अंतर भागिले काळ, हे सूत्र आहे आपलं फॉर्म्युला. त्यालाच आपण V बरोबर D/T म्हणतो. चला वेग काढूया. V बरोबर डिस्टन्स, अंतर किती आहे? 120 किलोमीटर आणि T किती आहे? 15. 15 8 20 असे 8 किलोमीटर पर आवर हा बैलगाडीचा वेग आहे. ठीक आहे. आता काय म्हणले, अर्धा प्रवास दिलेल्या वेळेच्या 305 वेळेत होतो. अर्धा प्रवास म्हणजे अर्ध करायचं. हे 60 किलोमीटर आणि हे 60 किलोमीटर. दिलेल्या वेळेच्या 305 म्हणजे 15च्या 305 पट वेळ लागते 60 किलोमीटरला. 5 1 5 5 3 9 म्हणजे 9 तास लागतात. 9 तास लागतात. 9चं 9 तर 15 तासातून 9 तास गेले, उरले किती? 6 तास. आता बघा विचारले काय, तर उरलेले अंतर जे की 60 किलोमीटर उरले, पार करण्यासाठी तिचा वेग किती असावा. बघा 15 तासात पूर्ण करायचे, त्यातले 9 तास तर इथंच गेला. अर्धा त्याचा जो डिस्टन्स आहे 60 किलोमीटर पूर्ण करण्यासाठी उरलं. 15 मधून 9 वजा केले, आपल्याला 6 तास उरले. आता हाच फॉर्म्युला इथं वापरायचा. V बरोबर D/T. D किती आहे? 60 आणि T किती आहे? 6. 6 आहे 60. 10 किलोमीटर पर आवर आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. ओके, हे का काढलं कारण की तुम्हाला एक फॉर्म्युला समजून सांगावं की अंतर भागिले काळ हे काढा, ह्याची काही गरज नाही आपल्याला, याच्यावरून आपलं गणित सुटतंय. ओके, समजलं. उरलेलं अंतर 60 किलोमीटर, उरलेले तास 6 तास आणि याच्यावरून आपण अंतर भागिले काळ, वेग D/T 60 भागिले 6 10 किलोमीटर प्रति तास. उर्वरित वेळेत पार करण्यासाठी तिचा वेग किती असावा, तर 10 किलोमीटर पर आवर म्हणजे प्रति तास. समजलं. 6 प्रश्न. चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. 7वा काय म्हणते बघा, हे 1 आणि 27 वर ही अशी रेष असते. याचा काय अर्थ असतो, हे खालील कोणत्या स्वरूपाशी समान आहे? याला म्हणतात खंडित आवर्ती. सर हे काय नवीनच खंडित आवर्ती वगैरे. हे जेव्हा रेष असते वरती तेव्हा काय अर्थ असतो याचा, 1.27 27 27 27 27 हे अनंत पर्यंत. ओके 27. मग एवढं लिहायच्या ऐवजी आपण काय लिहितो, हे असं लिहितो. खंडित आवर्ती म्हणजे खंडित म्हणजे 27च राहिलं, असं वेगवेगळं अंतर नाही, 27 पर्यंतच खंडित राहिले ते, आणि त्याची पण आवर्ती होते 27 27 27 27. ओके ठीक आहे. आता याचं समान याच्याशी काय करायचं बघायचं. बघा समजा आपण याला x मानू, 1/27. याला काय करायचं, 100 ने गुणायचं. मग हे काय होतंय, 127 पूर्णांक 27 वर परत एकदा ती रेष येणार, असं 27 27 27 27. आता बघा 100x मधून x वजा करा. 100x मधून हे वरचे x वजा करतो x बरोबर, हे पण वजा करावं लागेल ना मला, 1.27. मग 100x वजा x किती झालं, 99x, आणि हे 27 27 काय होणार, 0 0 होणार, आणि 126 मग 27 मध्ये 1 गेला, 126 उरला. मग आपलं उरलं 99x बरोबर 126 आणि x बरोबर आलं 126 भागिले 99. चला भाग पण देऊया. कशी कितीने भाग द्यायचा, 3 ने देऊया क्या 9 ने देऊ? 9 ने. बघा 9 9 1 9 9 1 9 9 1 9 3 उरले, 9 चूक 36, 14/11 म्हणजेच 14/11 हा रेशो आलेला आहे. आपण किंवा 14/11 रेशो नाही काढायचा आपल्याला. उत्तर आलं ऑप्शन क्रमांक 3 14/11. म्हणजे हे असं दिसलं की कशा पद्धतीने काढायचं, 14/11 हे आपलं उत्तर आलेलं आहे. हे घालवायचंय ना म्हणून 100 ने गुणलं, बाकी काय नव्हतं. ओके समजलं. चला पुढचा प्रश्न घेऊया. काय म्हणते, एका वर्गात 50 विद्यार्थी आहेत. एका वर्गात 50 विद्यार्थी आहेत. 50 विद्यार्थी त्यापैकी 50 किलोग्रॅम वजन असलेला एक विद्यार्थी वर्गातून बाहेर जातो आणि एक नवीन विद्यार्थी वर्गात दाखल होतो. ठीक आहे, यांची सरासरी की नाही 50 विद्यार्थी यांची सरासरी मी x मानतो. याचा काय अर्थ झाला, 50 विद्यार्थ्यांच्या वजनाची बेरीज भागिले सरासरी घेतोय म्हणून किती विद्यार्थी आहेत 50 बरोबर मी x मानतो.
काय चेंज केलं नाही मी, काय म्हणजे फक्त सरासरीचा फॉर्म्युला, सरासरी सूत्र वापरले. आता याच्यामधून काय केलंय, एक व्यक्ती गेला किती वजनाचा, 50 किलोग्रॅम वजनाचा, आणि दुसरा व्यक्ती ऍड झाला. समजा जो ऍड झालेला व्यक्ती की नाही त्याला वाय मानू आपण. मग काय झालं, हे 50 विद्यार्थ्यांच्या वजनाची बेरीज, हे फक्त बेरीज लिहितो हा. त्याच्यातून एक विद्यार्थी वजा केला कितीचा, 50 किलोचा. त्याच्यामध्ये ऍड झाला एक सर्टन किलोचा वजनाचा म्हणजे वायचा. बघा एक कमी झालाय, एक ऍड झालाय, म्हणजे हे विद्यार्थ्यांची संख्या कमी जास्त झाली का, नाही, ती 50च राहिली. त्याच्यामुळं सरासरी जे आहे, सरासरी वजनात अर्ध्या किलोग्रामची वाढ झाली, म्हणजे ह्या सरासरीमध्ये अर्धा किलोग्रॅम वाढला. तर नवीन विद्यार्थ्यांचे वजन किती झालं, बघा सगळं मांडलंय. आता 50 विद्यार्थ्यांची बेरीज किती झाली, हे 50 विद्यार्थी बेरीज, हे 50 इकडे झालं तर काय झालं, 50x झालं. ते पटतंय का, 50 विद्यार्थ्यांच्या वजनाची बेरीज म्हणजे 50 तिकडे गेली की हे 50x झालं, म्हणजे 50x वजा 50 अधिक y. आता हे सुद्धा 50 आपण पलीकडे नेऊया, म्हणजे 50 कंसात x अधिक 1/2. चला 50x आहे तसं, 50 आहे तसं, y आहे तसं, हे 50 ने प्रत्येक पदाला गुणिले कंसातील, हे आलं 50x, आणि 50 गुणिले अर्ध म्हणजे 50 चे निमपट, 2 पंचे 2 दुनी 4, 2 पंचे 10, म्हणजे हे 25 आलं. आता बघा 50x आणि 50x एकमेकांना कट होत आहेत. आता हे वजा 50 तिकडे गेल्यानंतर काय होते, अधिक 50 होईल, आणि तिकडलं 25, आणि y बरोबर 50 आणि 25 किती झाले, 75. म्हणजे नवीन जो विद्यार्थी दाखल झालाय त्याचं वजन किती आहे, 75 किलो. ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर आलेलं आहे. ओके, 50 विद्यार्थी वजनाची बेरीज, त्यातून 50 किलोचा गायब झाला, म्हणजे निघून गेला, वर्गातून बाहेर जातो, आणि परत एक विद्यार्थी ऍड होतो. बाकी त्याच पद्धतीने मांडणी करत जाईल, सरासरीमध्ये अर्धा किलोची वाढ होती. जसं दिलंय तसं समीकरण बदल करत जायचं, आणि आपण आपल्या गणितीय क्रिया आपल्याला येतात, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार, त्या सगळ्या मांडून टाकायच्या आणि फास्ट करायचं फक्त. ते प्रॅक्टिसने आपल्याला येत जाईल. लॉजिक समजून घ्या प्रश्नाचं, लॉजिक समजून घेतलं की हे समीकरणामध्ये रूपांतर करायचं काय अवघड जात नाही. ओके, समजलं, जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा हा सुद्धा प्रश्न खूप चांगला आहे. काय म्हणते, एका समभुज त्रिकोणाच्या प्रत्येक बाजू लांबी 2 एककांनी वाढली. समजा हा समभुज त्रिकोण आहे, त्याची प्रत्येक बाजू समान असते म्हणून प्रत्येक बाजू समान मानू, x x x. 2 एककाने वाढवली म्हणजे अधिक 2 वाढली, अधिक 2 वाढली, अधिक 2 वाढली. ओके, पहिल्यांदा किती होती बाजू, x होती, नंतर वाढल्यानंतर x अधिक 2 झाली. तर त्याचं क्षेत्रफळ 3 अधिक वर्गमूळ 3 चौरस एककाने वाढल्याचे दिसून आले. ओके, म्हणजे आता काय झालं आपलं की समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती असते, क्षेत्रफळ √3/4 गुणिले बाजूचा वर्ग असतो. ओके, आता मला काय करायचं, पहिल्यांदा ओरिजिनल जे मूळ क्षेत्रफळ होतं, मूळ क्षेत्रफळ ते किती असणार आहे, जर तेव्हा बाजू x होती तर ते झालं √3/4 x चा वर्ग झाला. जेव्हा बाजू 2 एककांनी वाढली म्हणजे x अधिक 2 झाली, तेव्हा किती झालं क्षेत्रफळ, हे नवीन क्षेत्रफळ म्हणून, नवीन क्षेत्रफळ किती झालं मित्रांनो, √3/4 x अधिक 2 चा वर्ग. आता जेव्हा चेंज केलंय तेव्हा क्षेत्रफळ 3 अधिक √3 चौरस एककाने वाढले, म्हणजे जर ह्या दोघांचा फरक जर मी काढला, या दोघांच्या क्षेत्रफळांची वजाबाकी केली तर मला वजाबाकी एवढी मिळाली पाहिजे, 3 अधिक √3. समजलं, मूळ होतं हे एवढं, त्याच्यानंतर जेव्हा 2 एकक वाढली बाजू तेव्हा एवढं झालं, त्याच वेळेस म्हटलं की क्षेत्रफळ एवढ्याने वाढले, मग दोघांची वजाबाकी केली तर मला एवढं मिळालं पाहिजे, 3 अधिक √3. चला वजाबाकी करूया आपण. √3/4 x अधिक 2 चा वर्ग वजा √3/4 x चा वर्ग बरोबर काय मिळालं, 3 अधिक √3. चला काय कॉमन निघतं बघा, हे √3/4 कॉमन निघेल, कंसामध्ये x अधिक 2 चा वर्ग वजा x चा वर्ग बरोबर 3 अधिक √3. जे आहे ते मांडले, सगळा प्रश्न जो आहे तो फक्त आपण मांडलाय. आता बघा √3/4 आहे तसं ठेवूया,
आता कंसात जो x अधिक 2 आहे त्याचा विस्तार करू. x अधिक 2 चा वर्ग. x अधिक 2 चा वर्ग काय? x वर्ग अधिक गुणाकाराचे दुप्पट 2x आणि 2 4x आणि 4 वजा हे x वर्ग आहे तसं वजा x वर्ग आहे तसं बरोबर 3 अधिक रूट 3. बघा x वर्ग आणि x वर्ग एकमेकांना कॅन्सल होतील. हे रूट 3/4 आहे की नाही आपण पलीकडे पाठवून देऊ. इथं काय उरलं फक्त 4x अधिक 4 उरलं आणि 3 अधिक रूट 3 भागिले रूट 3 इंटू 4. काय चेंज केलं का नाही? परत ह्याला फक्त उलट केलं. आता बघा या रूट 3 प्रत्येकाला भाग देऊ. 3 म्हणजे काय असते? रूट 3 गुणिले रूट 3 अधिक रूट 3 भागिले ह्याला रूट 3 सेपरेट आणि ह्याला रूट 3 सेपरेट. ह्याला कंसाला म्हणून आपण 4 ने गुणतो. बघा 3 म्हणजे रूट 3 आणि रूट 3 चा गुणाकार म्हणून 3 होतंय आणि रूट 3 आहे तसं सगळ्याला छेद वेगळा वेगळा दिला कारण कट करता येईल तुम्हाला समजून सांगायला. इथं रूट 3 कट होईल, इथं कट होईल. उरलं काय कंसामध्ये रूट 3 अधिक 1 आणि 4 उरलं आणि इकडे काय झालं 4x अधिक 4 4 कंसात x अधिक 1 उरलं. आता बघा नीट बघा याच्याकडे 4x अधिक 1 बरोबर 4 रूट 3 अधिक 1 समान दिसते का? दिसते सर. 4 पण आहे 4 आहे 1 आहे 1 आहे मग x बरोबर काय असणार आहे? x बरोबर असते रूट 3. म्हणजे आपली जी सुरुवातीची जी बाजू होती मूळ ती आहे रूट 3. ऑप्शन आहे का? ऑप्शन बघा ऑप्शन क्रमांक 1 रूट 3. म्हणजे तुम्हाला एक तर याचा फॉर्म्युला माहिती पाहिजे होता कशाचा? क्षेत्रफळाचा. रूट कशाच्या? समभुज त्रिकोणाच्या. रूट 3/4 बाजूचा वर्ग त्याच्यावरच निघणार आहे. ओके समजलं? जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा एका मुलाने काय केलंय 24 सेंटीमीटर उंची आणि 6 सेंटीमीटर त्रिज्या असणाऱ्या मातीच्या शंकूचे रूपांतर. एक पोरग खेळते आपलं चिखलाचे त्याने शंकू केलाय. शंकू केला काय झालं त्याची हाईट होती 24 सेंटीमीटर आणि त्याची त्रिज्या होती r 6 सेंटीमीटर. त्याचा काय मूड चेंज झाला? त्याने काय केलं ह्याचा मातीचा गोळा चिखलाचा त्याने तोडून टाकला आणि त्याचा एक गोल तयार केला म्हणजे त्याचा भरीव गोल म्हणजे सॉलिड स्पिअर. हा कोन म्हणजे शंकू आणि हा सॉलिड स्पिअर म्हणजे भरीव गोल म्हणू आपण त्याला किंवा गोल म्हणा. कोन म्हणजे शंकू. ह्याची एक त्रिज्या असेल त्याला कॅपिटल R मानू. आता बघा ह्याचं घनफळ सेमच राहणार आहे कारण की ह्याच असं गोळा मोळा करून त्याने गोल तयार केलाय म्हणजे शंकूचे घनफळ बरोबर गोलाचे घनफळ. फॉर्म्युला माहित पाहिजे. शंकूचं घनफळ काय? 1/3 पाय r स्क्वेअर h आणि गोलाचं काय? 4/3 पाय r चा क्यूब. ओके ठेवा किमती. पायला पाय कट करतो अगोदर. 1/3 गुणिले r किती आहे? 6 सेंटीमीटर सर. 6 चा वर्ग आणि h किती आहे? 24. 4/3 r क्यूब. आता काय करू आपण 3 1 3 3 8 24 मग 6 चा वर्ग गुणिले 8 आलं. हे 4/3 आपण इकडे आणू गुणिले 3/4 बरोबर r चा घन. 4 1 4 4 2 8 मग 6 चा वर्ग आहे तसं का ठेवतोय मी सांगतो पुढं. 2 आणि 3 बेत्रिक झालं 6 बरोबर r चा क्यूब. 6 चा वर्ग आणि 6 6 चा घन होईल आणि r चा घन. याच्यावरून मी काय म्हणू शकतो की r बरोबर 6 येते सेंटीमीटर 6 सेंटीमीटर म्हणून हे 6 चा वर्ग आपण आहे तसंच ठेवला म्हणजे तुम्हाला 6 चा घन लगेच करता येईल. r ची किंमत आली 6. ऑप्शन क्रमांक 1 6. म्हणजे तो शंकू त्याने जो गोल मोल केला मातीचा चिखलाचा केला होता त्याचा शंकूचा गोल मध्ये कन्वर्ट केला तर त्याची त्रिज्या ही 6 सेंटीमीटर असणार आहे. ओके तुम्हाला या दोघांचे घनफळचा फॉर्म्युला माहिती पाहिजे होता आणि कन्सेप्ट काय की हेच व्हॉल्यूम तेच आहे घनफळ तेवढंच त्याची किंमत त्याच्याकडे तेवढाच चिखल आहे. त्याच चिखलाचा किंवा त्याच मातीचा काय केला शंकूचा त्याने गोल केलाय. दोघांचं काय असणार आहे? व्हॉल्यूम. दोघांचं घनफळ समान असणार आहे. दोघांच्या फॉर्म्युले तुम्हाला माहिती पाहिजे आणि त्याच्यावर लगेच सोडवते. हे ठेवलंय का मी काय की तुम्ही करू शकता सगळे कॅल्क्युलेशन नो प्रॉब्लेम. फक्त शेवटी तुम्हाला मग r चा क्यूब जो येतो तो आला पाहिजे. ओके समजलं? चला पुढे जाऊया आपण. बघा मित्रांनो प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहे. क्वेश्चन नंबर 11 बघा. मंदिरातील प्रत्येक मूर्तीला फुले अर्पण करायचे. मंदिरातला इथं पुढे वाचू आपण. मंदिरामध्ये एकूण टोटल 3 मूर्ती आहेत.
प्रत्येक मूर्तीला फुलं अर्पण करायचे. संस्कृतीच्या हातात असलेली फुले प्रत्येक वेळेस दुप्पट होतात. संस्कृती मंदिरातील 3 मूर्तींना समान फुले अर्पण केली. तिसऱ्या मूर्तीला फुले अर्पण केल्यानंतर तिच्या हातात एकही फुल शिल्लक राहिले नाही. तर सुरुवातीला तिच्या हातात कमीत कमी किती फुले होते बघा. हे मंदिरातील 3 मूर्ती आहेत. संस्कृती काय केली, एका मूर्तीपाशी गेली, मग तिच्या हातात जेवढी फुलं होती की नाही ती दुप्पट झाली. त्यातली काही फुलं तिनं 1 नंबर मूर्तीला ठेवली. मग पुढे गेली, 2 नंबर मूर्तीपाशी आली, ते अर्पण करण्यापूर्वीच परत तिच्या हातातली फुलं दुप्पट झाली. मग त्यातली जेवढी 1 नंबर मूर्तीला दिली होती तेवढीच फुलं त्यातली 2 नंबर मूर्तीला दिली. परत उरलेली फुलं घेऊन ती पुढे आली, 3 नंबर मूर्तीपाशी आली आणि ती सगळी फुलं तिनं अर्पण केली. म्हणजे ती पण तिचं जे अर्पण केलेली फुलं आहे 3 नंबरला ती तेवढीच होती जेवढी मंदिरातील मूर्ती नंबर 1 ला मूर्ती नंबर 2 ला फुले अर्पण केली होती. असा प्रश्न आहे. तर अगोदर सुरुवातीला ती मंदिरात जाण्यापूर्वी तिच्याकडे हातामध्ये कमीत कमी किती फुले आहेत, किती फुले होती, हे असा प्रश्न विचारलेला आहे. तर मित्रांनो याचं उत्तर आहे 7. बघा 7 फुलं होती तिच्याकडे. मी सगळं सांगणार आहे, समजून ह्या प्रश्नाला मी वेळ घेणार आहे. लक्ष द्या. 7 फुले होती तिच्याकडे. तिच्या मंदिरात मूर्तीची 1 नंबर मूर्तीला गेली तेव्हा तिच्याकडे 14 फुलं झाली, कारण की दुप्पट झाली ना. त्यातली 8 फुलं तिने इथं अर्पण केली. उरलं किती तिच्याकडे परत उरली 6 फुलं. या मंदिराच्या दुसऱ्या मूर्तीपाशी गेल्यानंतर त्या 6 फुलाची झाली 12 फुलं. परत त्यातली 8 फुलं तिने इथं ठेवली, उरली तिच्याकडे 4 फुलं. तिसऱ्या मूर्तीकडे गेली, परत त्याच्या दुप्पट झाली 8 फुलं इथं देऊन टाकली. 8 8 8. बघा अशा पद्धतीने केलं तर प्रत्येक मूर्तीला 8 8 फुले आपण अर्पण केलेले आहेत. म्हणजे सेम अमाऊंट ऑफ फुले, म्हणजे सेम नंबर ऑफ फुले आपण प्रत्येकाला ऍड केले. पण सरी समजणार कसं, तुम्ही एक आता ऑप्शन ट्राय केला आपला 7 हा नंबर 3 नंबर, तर पण आपल्याला ऑप्शन नसताना कसं करता येईल याच्यामध्ये. बरं ठीक आहे, आपण काय करू, आपण तस त्या पद्धतीने ट्राय करू. 3 मूर्ती आहेत, हे नीट काढतो मी आता. जेव्हा तिसऱ्या मूर्तीला फुलं अर्पण करतो तेव्हा तिच्या हातात काहीच शिल्लक राहणार नाही, म्हणजे शून्य झाले. म्हणजे समजा तिसऱ्या मूर्तीला अर्पण केलेली फुलं असतील X. मग ही फुलं अर्पण करण्याच्या अगोदर काय झाली होती, दुप्पट झाली होती, बरोबर. मग दुप्पट म्हणजे तिच्या हातात पहिल्यांदा किती फुलं होती, X/2. त्याच्यानंतरच ती दुप्पट झाली ना, आणि ती X झाली, अर्पण केली, उरली 0. ठीक आहे. पण इथं पण अर्पण X केलेत आणि इथं पण अर्पण X केलेत. मग इथं X अर्पण केलेत, मग किती झाले फुलं हिच्याकडे इथं आता, की X+X/2 असतील फुलं. त्यातलीच फुलं X अर्पण केली ना, मग उरलं X/2, बरोबर. मग किती झालं हे 3X/2. पण ही फुलं डबल झाली होती, दुप्पट झाली होती. मग डबल होण्यापूर्वी एक फुलं किती असणार आहेत, 3X/4. पटतंय का बघा, नीट लक्ष द्या. X फुलं होती, अर्पण केल्यानंतर डबल होऊन अर्पण झाली ना ती, मग डबल होण्यापूर्वी X/2 असतील. कशातलं उरलेत, ह्याला X अर्पण केल्यानंतर X+2 उरली होती, X/2 उरली होती. मग टोटल फुलं किती असतील, 3X+3X/2 असतील. हे कधी, हे डबल झाल्यानंतर. मग डबल होण्यापूर्वी किती असणार आहे, ह्याची परत काय करावं लागेल, मला हाफ करावं लागेल किंवा 2 ने भाग द्यावा लागेल. मग 2 ने भाग दिल्यानंतर किती उरते, 3X/4 उरते. समजतंय का बघा इथपर्यंत. आता 3X/4 कधी उरते, जेव्हा ह्याला X अर्पण करतो आपण फुलं पहिल्या मूर्तीला, ही पहिली, ही दुसरी, ही तिसरी. मग किती झाली फुलं याच्याकडे, किती असतील, 3X/4. 4X आणि 3X 7X/4. पण ही डबल झाल्यानंतर एवढी फुलं आहेत. मग डबल होण्यापूर्वी किती असतील, 7X/2 करू, म्हणजे 7X/8 येईल. म्हणजे हे फुलं होती तिच्याकडे सुरुवातीला जेव्हा इथं आली तेव्हा. मग 7X/8 ही फुलं सुरुवातीला तिच्या हातात होती. जर X ची किंमत, मला हा पूर्ण संख्या येण्यासाठी X ची किंमत 8च्या पटीत यायला पाहिजे, कारण की 8 ने पूर्ण भाग जातो. मग काय झालं, समजा X ची किंमत आपण काय करतो, 8 पकडली, तर तिच्याकडे पूर्वी म्हणजे सुरुवातीला हातात किती फुलं होती, काय करता येईल मग, 7×8/8, 8 8 कॅन्सल. मग तिच्याकडे हातात सुरुवातीला होती 7 फुले. अशा पद्धतीने सुद्धा काढू शकतो. ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर आलेलं आहे. पण उलट जावं लागतं थोडं, आपलं ब्रेन की नाही, आपल्याला उलट जायचं, रिवाइंड करत जायचं पुढं. X फुलं अर्पण केली, त्याच्या अगोदर माझ्याकडे किती फुलं असायला पाहिजे, डबल झाली ना X, मग त्याच्या अगोदर किती, X/2 डबल होण्यापूर्वी. हे X/2 कधी उरली, जेव्हा मी ते X फुलं अर्पण केली. मग माझ्याकडे एवढी फुलं असायला पाहिजे. ही फुलं म्हणजे डबल झाल्यानंतरची फुलं आहेत. मग डबल होण्यापूर्वी एवढी फुलं असतील. ही फुलं उरलेत कधी, जेव्हा ह्याला X अर्पण करतो.
मग टोटल फुलं किती असायला पाहिजे होती माझ्याकडे? एवढी. आणि ही फुलं डबल झाल्यानंतर, डबल होण्यापूर्वी म्हटल्यावर 7x/8. समजतंय का? डबल झाल्यानंतर, डबल होण्यापूर्वी. थोडस नीट लक्ष द्या की मी आता काय सांगितलं, आणि जर हा व्हिडिओ तुम्ही रिपीट जर पाहिला तर तुम्हाला कळेल. लॉजिक फक्त चेंज कुठं होते? 7x/8 ही फुलं माझ्याकडे होती मंदिरात जाण्यापूर्वी. जर ही याला पूर्ण संख्या आणण्यासाठी मला x ला काय करावं लागेल? 8च्या पटीत घ्यावं लागेल, कारण की 8 ने कट होतंय. मग 8च्या पटीत घेतल्यानंतरच, समजा 8च घेतलं पहिल्या सुरुवातीलाच, तर 8 कट होईल. मग मिनिमम कमीत कमी ह्याची किंमत किती ठेवू शकतो? x ची 8च ठेवू शकतो. मग 8 ला 8 कट झालं, उरलं 7. म्हणजे माझ्याकडे 7 फुलं होती, आणि ते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 7. आता बघा, 7 फुलं होती, पहिल्या मंदिरात आलो, 14 फुलं झाली. 14 पैकी 8 इथे झाली, उरलं किती? 6. मंदिराकडे गेलो, 12 झाली, त्यातली पण 8 दिली, किती उरले? 4. मंदिराकडे जाताना, सॉरी, मंदिरातल्या मूर्तीकडे, माफ करा, 8 ती सगळी अर्पण केली, उरली 0. 8 इथं दिली, 8 इथं दिली, 8 इथं दिली, म्हणजे ती सुद्धा कंडिशन पूर्ण होते, जे की प्रत्येक मूर्तीला समान फुले अर्पण केलेली आहेत. ओके, समजलं व्यवस्थित? चला, समजलं असेल, नसेल तर अजून एकदा पहा व्यवस्थितपणे की आपण मागे रिव्हर्स कसा विचार केलेला आहे. मागे 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 मागे. ओके, जायचं पुढे. किंवा ट्रायल अँड एररने सुद्धा देऊ शकतात, पण ह्या ट्रायल अँड एररने वेळ लागेल. ट्राय कुठं करणार तुम्ही? 6 ने सुरुवात करणार ना. 6 ने लॉजिक बघणार, येते का, जमते का. त्यात पण खूप सारे व्हेरिएबल्स, म्हणजे व्हरायटी लॉजिक याच्यामध्ये वापरावे लागतील. हे संपलं, तुम्हाला हे जमलं नाही की परत 7 ने घ्यावं लागेल. ओके, मग 7 ने घेतलं तर आपलं लॉजिक बरोबर जमतंय. समजलं? चला पुढे जाऊया. काय म्हणते? BEZ GWJS आणि N. B म्हणजे काय? 2. E म्हणजे काय? 5. Z म्हणजे 26 आणि G म्हणजे 7. W म्हणजे 23. J म्हणजे 10. S म्हणजे 19 आणि N म्हणजे 14. काय लॉजिक वापरले सांगा बरं, जमतंय काय? आणि यांच्या पुढे 2 अल्फाबेट आपल्याला सांगायचे. बघा लॉजिक कसं वापरले. हे 2 आणि 26 आहे की नाही, वजा 2 आणि 26, वजा 2 केले. 26 आणि 23 वजा 3 केले. 23 आणि 19 वजा 4 केले. आणि हा जो पुढचा आहे इथं, यात किती असणार आहे? वजा 5. म्हणजे ही संख्या असणार आहे किती? 14 असेल, तेव्हाच हे 19 होईल. 14चा नंबर कशाचा आहे? n चा. पहिली संख्या तरी येणार. परत हे झालं, हे 5 आहे. 5 आणि 2 हे प्लस 7 केले. 7 आणि 10 प्लस 3 केले. 10 आणि 14 प्लस 4 केले. आणि हे 14 आणि पुढं मला प्लस 5 करावं लागेल, म्हणजे इथे येणार 19. 19 नंबर काय आहे? 19 नंबर आहे S. S आहे, म्हणजे आपलं उत्तर आलं N आणि S. ऑप्शन क्रमांक 2 N आणि S. ओके, समजलं? वजा 2 वजा 3 वजा 4 वजा 5 वजा अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5. जमलंय का? चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा 3, 10, 29 हे पण छान आहे बघा. 3, 10, 29, 66, 127 आणि पुढं किती? ओके, बघा यातील किती फरक आहे? 7चा. यातील किती फरक आहे? 19चा. याच्यातून किती फरक आहे? 30, 31 आणि हे 37चा. आणि ह्याच्यातून किती फरक आहे? 60, 160. 7तून 6 गेला 1, 12तून 6 गेला 61चा. आणि हे काय मला माहित नाही. इथपर्यंत आलो. आता बघा 7 आणि 19 मध्ये किती फरक आहे? 7 आणि 19 आहे 12. 19 आणि 19 दोन्ही 38, 18 बरोबर. 8 आणि 9 17, हात चाल 3. याच्यातून किती फरक आहे? 37 आणि 61 मधला 24चा यायला पाहिजे. येते का 24? 61 मधून आपण 37 वजा करा. 11 तर 7 गेले 4, हात चाल 7 न 4 गेले 2, 24. आणि इथं कितीचा फरक पाहिजे? इथं 30चा फरक पाहिजे. आता कसं काढलं लॉजिक सर? बघा 6 हा 12 पासून सुरू होतो. 6 दुनी 12, 6 त्रिक 18, 6 चौक 24, 6 पंचे 30. इथून खाली आता वरती जायचं आपल्याला. आता कसं हे झालं, 61 मध्ये 3 मिसळा 91 होते, आणि 91 मध्ये 127 मिसळा. 127 मध्ये 91 मिसळा. 7 आणि 1 8, 12 9 21. इथं आलं 218. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर आलेलं आहे. असं गेले लॉजिक.
यांच्यातील फरक 7, 19, 37, 61 हे तर माहित नाही. याच्यातील फरक 12, 18, 24 इथपर्यंत कळालं मला. 12, 18, 24 म्हणजे 6च्या पटीत आहे. 6 2 12, 6 3 18, 6 24, 6 5 30. 30 कळालं मला. तर ह्या 60, 91 मध्ये 91, 60 आणि 30, 61 आणि 30 मध्ये मिसळलं 91 होते. 127 मध्ये 91 मिसळलं की 218 येते. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर आलेलं आहे. ओके, जायचं पुढे. चला बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14 कशा प्रकारचं लॉजिक वापरले. देअरफॉर ला असं लिहिलंय, तर हेलिकॉप्टरला काय लिहिलं जाईल. देअरफॉर आपण लिहूया. देअरफॉर ला काय लिहिलंय. TEEOERFRH. ठीक आहे. आता काय करायचं, फक्त याच्यामध्ये नंबर द्यायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9. ठीक आहे. हे अल्फाबेट जे 1 ते 9 वापरले ते खालती कोणत्या सिरीजने वापरलेत ते बघू. 1 ला 1च वापरलाय. ई, आता ई बघा याच्यात 3 नंबरला आहे, 5 नंबरला आहे आणि 9 नंबरला सुद्धा आहे. तर पहिला जो आहे तो अगोदर घ्यायचा 3, नंतर हा पुढचा 5 घेतला. ओ कुठे आहे 7 नंबरला. ई आता शेवटचा 9 नंबरला. आर कुठे आहे. आर सुद्धा 2 आहे. मग पहिल्यांदा कुठला घेतलाय मी. आर हा 8 घेतलाय, एफ हा 6 घेतलाय, आर हा 4 घेतलाय आणि एच हा 2 नंबरचा. हा का घेतला मी. ई तर घेताना मी पहिला घेतला होता आणि पण इथला आर घेताना उलटा का घेतलाय. इथंच लॉजिक आहे आपलं. बघा इथं मी एक लाल लाईन ओढतो म्हणजे आपल्याला डिफरन्शिएट होईल. आता दुसरं काय झालं बघा. 1 3 5 7 9 आहे की नाही. शेवटचा नंबर आपला 9 आहे. तर इथपर्यंत 9 पर्यंत एक्सटेंड झालंय. त्याच्यानंतर 8 पासून खालती गेले. 8 6 4 2 म्हणजे ही असेंडिंग ऑर्डर म्हणजे आपला चढता क्रम झालाय आणि 8 पासून उतरता क्रम झालाय. त्याच पद्धतीने आपण हेलिकॉप्टरला येते का लॉजिक लावून बघूया. एक 2 3 4 5 6 7 8 9 10. वरती 9 होते, इकडे 10 आहे. तर इथं 9च्या पुढे आपल्याला 10 पर्यंत त्याला एक्सटेंड न्यावं लागणार आहे. बघा ठीक आहे. चला सांगा. 1 नंबर, 3 नंबर, 5 नंबर, 7 नंबर, 9 नंबर. आता इथं 10 अंक अल्फाबेट आपण इथं 10 एक्सटेंड केले. परत एकदा 8 6 4 2. ओके चला. 1 नंबर काय आहे एच आहे सर. 3 नंबर आहे एल, 5 नंबर आहे सी, 7 नंबर आहे पी, 9 नंबर आहे आपला ई आले HCLPE. नंतर 10 नंबरला आर घेतलाय. 8 नंबर काय आपला 8 नंबर टी आहे, 6 नंबर ओ आहे, 4 नंबरला आय आहे आणि 2 नंबरला ई आहे. आपलं काय उत्तर आलं HLCPERTOI. HLCPERTOIE. IE राहिला ना शेवटचं. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर आलेलं आहे. आता बघा हे 10 नंबरचं जरी जमलं नाही तुम्हाला, पहिल्यांदा तुम्हाला 5 जरी अल्फाबेट शोधता आले HLCPE, तरी या सगळ्या ऑप्शन मध्ये तुम्हाला एक तर यापैकी नाही एक उत्तर येईल किंवा हे एक उत्तर येतं. पण तुमचे 50% चान्सेस वाढतात का 2 पैकीच एक उत्तर आहात. तुम्ही काय करणार, यापैकी नाही तर करणारच नाही. तुम्ही नक्कीच यालाच उत्तर करणार आणि पुढे जाणार आणि तेच लॉजिक सुद्धा उपयोगी पडते आपल्याला. जर हे 10चं जर समजलं नाही तर 8 6 4 2चं तर समजतं. शेवटचं जरी मॅच केले आपण तरी सुद्धा आपलं उत्तर येते HLCPERTOEIE. ओके, ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर आलेलं आहे. चला पुढे जाऊया. हे सुद्धा सोपं आहे. अजय, अनिल, संजय, सुनील, दीपक, महेश, प्रशांत आणि सुरेश ही 7 मुलं एका रांगेत बसले. सुनील, दीपक व अनिलच्या मध्ये आहे. सुनील हा दीपक व अनिलच्या मध्ये आहे. महेश हा प्रशांत व सुरेशच्या मध्ये आहे. बघा आता बघा तुम्ही काय कराल, महेश हा प्रशांत आणि सुरेश आहे, मग तुम्ही इथं प्रशांत लिहाल आणि इकडे सुरेश लिहाल. इथं लॉजिक फक्त चेंज होणार आहे. आपल्याला उलट लिहायचं होतं त्यामुळं समजते. मग प्रशांत सुरेश आहे की नाही, पहिल्यांदा सुरेश लिहितो आणि मग प्रशांत लिहितो. तुम्हाला कळेल पण नंतर पण की प्रशांत सुरेश घेतलं ते आपल्याला रिव्हर्स करायचं. मी अगोदरच घेतो. संजय हा दीपक व प्रशांत, संजय हा दीपक व प्रशांत म्हणजे बघा इथं संजय जर ह्याला ओढला, संजय हा दीपक
दीपक आणि हा प्रशांत यांच्यामध्ये आहे. मग चला प्रशांत झाला इथं, महेश आणि सुरेश झाला, लगेच पुढे लिहून ठेवू. महेश आणि हा सुरेश. किती झाले? 1 2 3 4 5 6 7 जण झाले. अनिल व सुरेश दोन्ही टोकाला आहेत का? अनिल व सुरेश हे दोन्ही टोकाला आहेत. सॉल्व्ह झालं. कशामुळं सॉल्व्ह झालंय? याच्यामुळे सॉल्व्ह झालं मित्रांनो, की हे प्रशांत इकडे घेतलं असतं आणि सुरेश इकडे घेतलं असतं तर थोडंसं लॉजिक आपल्याला लावायला थोडा उशीर लागला असता. आपण काय केलं, इथंच चेंज केलंय म्हणजे आपल्याला बरोबर लॉजिक लागलंय. दीपक कोणाच्या मध्ये आहे? आपण इथं दीपक आहे तो संजय आणि सुनीलच्या मध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 1 बघा, संजय आणि सुनील हे आपलं उत्तर आलेलं आहे. ओके, फक्त एवढं चेंज करायचं होतं, बाकी जसं तसं लोक बसतात. समजलं? जायचं पुढे. चला. एल ही एच ची मुलगी आहे. एल ही एच ची मुलगी आहे. एल ही एच ची मुलगी आहे म्हणजे ही मुलगी आहे म्हणून आपण मायनस लिहितो. आठवतो तुम्हाला? मी पुरुष असेल तर प्लस म्हटले आणि फिमेल असेल तर मायनस लिहिले. आणि प्रत्येक एक जनरेशन एका लाईन मध्ये, पिढी म्हणतो ना आपण, ते एका पिढीमध्ये एका लाईन मध्ये पिढी लिहितो आपण. एच चे लग्न के बरोबर झालेले आहे. एच चे लग्न के बरोबर झाले. के ही आईची आई आहे. के ही आईची आई आहे म्हणजे ही जर स्त्री असेल तर हा पुरुष असेल आणि हे दोघं त्यांचे भाऊ बहीण असतील, काय असेल ते असेल, पण हे नवरा बायको आहेत दोघं. आय हे जे चे वडील आहेत. आय हे जे चे वडील आहेत. ठीक आहे, आय हे जे चे वडील आहेत, हे प्लस झालं. आय हे जे चे वडील आहेत. जे चे लग्न एम शी लग्न झालेले. जे चे एम शी लग्न झालेलं आहे. एम ही एन ची बहीण आहे. एम ही बहीण आहे म्हणजे मायनस एन ची बहीण आहे, तर हा जे झाला पुरुष, प्लस हे भाऊ बहीण आहेत आणि हे दोघं कपल आहे. जे चे एच सी नाते काय? जे चे एच सी नाते काय? सो बघा, एच चा मुलगा आहे आय, आय चा मुलगा आहे जे म्हणजे मुलाचा मुलगा. ऑप्शन क्रमांक 3 मुलाचा मुलगा हे आपलं उत्तर आलेलं आहे. मुलाचा मुलगा. सगळ्यांचे जेंडर हे क्लिअर आहेत. प्लस म्हणजे मेल म्हणजे पुरुष आहे, पुरुष पुरुष पुरुष, मुलाचा मुलगा. जे चे एच सी नाते काय? मुलाचा मुलगा. समजलं? जायचं पुढे. चला, सोपा प्रश्न होता. आपण प्रदीप, प्रकाश, प्राची, प्रज्ञा हे 4 भावंड आहे. छान प्रश्न आहे बघा, लक्षात घ्या. प्रदीप, प्रकाश, प्राची, प्रज्ञा हे 4 भावंड आहेत. प्राचीचे वय प्रज्ञाच्या वयाच्या 1.5 पट आहे. प्राची काय करते आपली? प्रज्ञाच्या वयाच्या 1.5 पट. 1.5 पट म्हणजे किती असते? 3/2 असते. किंवा ह्याला 1.5 म्हणतो, त्याला आपण 3/2 लिहितो. 3/2 कुणाच्या? प्रज्ञाच्या. प्रदीपचे वय प्रदीपचं वय प्राचीच्या वयाच्या 2 पट. 2 प्राची. बघा इथंच काय, बरं ठीक आहे नंतर करू. प्रदीपचे वय प्राचीच्या वयाच्या 2 पट आहे. झालं. प्रकाशचे वय प्रज्ञाच्या वयाच्या 2 पट आहे. प्रकाश हे प्रज्ञाच्या वयाच्या 3 पट म्हणजे 3 प्रज्ञा. आता बघा प्राची काय, प्रदीप हा 2 दुप्पट प्राचीचे आहे. प्राचीची किंमत आपण 3/2 प्रज्ञा इथे ठेवूया. 2 गुणिले 3/2 प्रज्ञा. 2 2 कॅन्सल झालं, हे सुद्धा 3 प्रज्ञा झालं. तर चौघात जुळी भावंडे कोणती? बघा आता प्रदीप काय आलाय? 3 प्रज्ञा आणि प्रकाश काय आलाय? 3 प्रज्ञा म्हणजे प्रज्ञाच्या वयाच्या 3पट. प्रदीप काय? प्रज्ञाच्या वयाच्या 3पट. म्हणजेच याचा अर्थ काय झाला? हे दोघं सेम सेम झाली, यांचं वय सेम सेम झालं म्हणजे प्रदीप आणि प्रकाश हे दोघं जुळी भावंडे आहेत. प्रदीप आणि प्रकाश. ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर आहे. कसा प्रश्न? या चौघात जुळी भावंडे कोण? सोपं आहे, पण एक वेगळं विचार करतो आपण वेगळा, की बाबा असं असेल तर जुळी भावंडे कसं काढायचे? जुळी भावंडे म्हणजे दोघांचं वय समान असावं. इच्छा प्रज्ञा, प्रदीप आणि प्रकाश या दोघांचं प्रज्ञाच्या कम्पॅरेटिव्हली वय समान येते, 3पट येते प्रज्ञाच्या वयाच्या. ह्या दोघांचं वय समान आलं. दोघांचं वय समान म्हणजे त्यांचा जन्म सुद्धा समान वेळेवर झालाय, म्हणजे ही जुळी भावंड आहेत प्रदीप आणि प्रकाश. समजलं? जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा, ए शहराकडून बी शहराकडे जायचे 6 मार्ग आहेत. PQR आणि 1 2 3. बघा हे 6 मार्ग 1 2 3 4 5 आणि 6. त्याला नाव देऊ PQR 1 2 3. वादळी हवामान असेल ना तेव्हा Q मार्ग बंद ठेवतात. वादळीमध्ये Q हा बंद ठेवतात. एका नदीच्या पुरामुळे P1 3 बंद ठेवतात. P
1 आणि 3 म्हणजे काय झाले, वादळी हवामान असेल त्यावेळेस काय बंद ठेवतात, क्यू. आणि जर नदीला पूर आला तर 1, P आणि 3 हे बंद ठेवतात. जर एक बंद झाला तर आर आपोआप बंद होतंय. एक बंद झाला आर, कारण की हे दोन्ही मार्ग ए पासून निघणारे एका मार्गाचे काय अंतर झाले, दुभाजक आहे. म्हणजे समजा हे दुभाजक इथं आहे, इकडे गेला आणि इकडे गेला. ए बंद झालं की आर सुद्धा बंद होतं. जेव्हा हवामान वादळी असते आणि पुरामुळे मार्गावर परिणाम होते, म्हणजे आता वादळी पण आहे आणि पूर पण आहे, हे दोन्ही आहेत, म्हणजे किती मार्ग बंद झाले, Q1 P3. Q हा बंद झाला, P बंद झाला, 1 बंद झाला, 3 बंद झाला आणि 1 मुळे आपला R सुद्धा बंद झाला, कारण की ती एकाच मार्गाच्या दोन विभागाचे आहेत. किती बंद झाले, PQR1 आणि 3 बंद झाला. तर वाहतुकीसाठी उपलब्ध असलेला मार्ग निवडा. एकच मार्ग उपलब्ध आहे, तो म्हणजे 2, फक्त 2, ऑप्शन क्रमांक 3. ओके, भरमसाठ दिलाय प्रश्न, मोठाच्या मोठा. आणि सांगताना पण एक सांगताना पण सांगितलंय असं अवघड वाटावं तुम्हाला, बाबा की एवढं सगळं अवघड दिलंय, आपल्याला जमेल का, पुढे जाऊन प्रश्न जमेल का, जमतंय का नाही का, आपण मी पुढच्या प्रश्नावर स्किप करू, असं लॉजिक इथे वापरलेलं आहे. ओके, चला पुढे जाऊया. सोपा प्रश्न होता, मांडायचा फक्त. काय म्हणले, एका क्रीडा स्पर्धेत हुतुतू, लंगडी, खो खो, आट्यापाट्या हे 4 खेळ आहेत जे एका दिवशी खेळतात. स्पर्धा गुरुवारी सुरू झालेली आहे. खो खो खेळाची स्पर्धा झाल्याच्या दुसऱ्या दिवशी हुतुतू आहे, म्हणजे समजा खो खो जेव्हा होईल की नाही त्याच्या दुसऱ्या दिवशी हुतुतू आहे. आट्यापाट्या खेळाच्या आदल्या दिवशी लंगडीची स्पर्धा झाली, म्हणजे लंगडी अगोदर आणि त्याच्यानंतर आट्यापाट्या. आट्यापाट्या खेळाच्या आदल्या दिवशी लंगडी. खो खो आट्यापाट्या दरम्यान क्रिकेट झालाय. खो खो आणि आट्यापाट्या म्हणजे ह्या दोघांच्या दरम्यान काय झालंय, क्रिकेट झालंय. तर पुढील उत्तर द्या, स्पर्धेच्या सुरुवातीला कोणता खेळ झाला. आता ह्या सगळ्यांचा क्रम मला काय क्रम आला, की बाबा पहिल्या दिवशी लंगडी आहे, त्याच्यानंतर आट्यापाट्या, त्याच्यानंतर हा मध्ये क्रिकेट आहे, त्याच्यानंतर हा खो खो आणि नंतर हुतुतू. सुरुवातीला कोणता खेळ खेळला, सुरुवातीला सर लंगडी खेळला, ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर आलेलं आहे. कधी खेळला ते सगळं सांगितले. 2 कंडिशन आल्या, ह्या एक कंडिशन ही एक कंडिशन, ह्या 2 लिंकला जोडणार हा मिसिंग लिंक पण सांगितले की दोघांच्या मध्ये क्रिकेट खेळला झालं. या 5 यांचा क्रम डिसाइड झाला. गुरुवारी सर्वात पहिल्यांदा लंगडी खेळले मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4. समजलं. चला पुढचा प्रश्न घेऊया, सोपा प्रश्न होता. आपण काय म्हणते, आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत, तुमचे किती त्रिकोण मोजले तुम्ही, चला मी सगळे 38 मोजून दाखवतो तुम्हाला. बघ, प्रत्येक चौकामध्ये किती त्रिकोण आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16 झाले की नाही, हे 16 झाले. बघा आता जो हा त्रिकोण आहे त्याच्यामध्ये एक मोठा त्रिकोण आहे बघा, हा 1 आहे, परत हा 2 आहे, हा 3 आहे आणि हा 4 आहे, म्हणजे एका 4 हे 4 हे 4 हे 4 हे 4, 4 चौक 16 झाले. ओके, अजून काय होते, अजून बघा, अजून सांगतो बघा. आता हा मोठा त्रिकोण बघा, हा 1 2 3, आता उलटा करा, 4 5 आणि हे 6, किती झाले 6, 16 2 32 आणि 6 38, टोटल त्रिकोण किती होते 38. ओके, दिल्या त्रिकोणामध्ये किती त्रिकोण 38. संपलं. अशा प्रकारे आपण 1 ते 20 प्रश्न घेतलेले टेस्ट नंबर 15चे. कसा वाटला पेपर, मला वाटतं पेपर ऍव्हरेज होता, काही प्रश्न सोपे सुद्धा टाकले होते, ते कम्पेन्सेट करण्यासाठी अवघड प्रश्न, आणि ओव्हरऑल मॉडरेट पेपर होता. 1 ते 20 प्रश्न आहे, तुम्हाला सगळं एक्सप्लेनेशन नीट समजलं असेल. मी खूप सारे बेसिक पासून घेण्याचा प्रयत्न करतो, कारण की आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना तो समजेल प्रश्न. लॉजिक समजून घ्यायचंय, त्याचं समीकरणामध्ये रूपांतर कसं करायचं ते आपण समजून घेतलं. आपला प्रवास सुरू झाला होता टेस्ट नंबर 1 पासून, आता शेवटचा हा व्हिडिओ तुम्ही पाहताय तो टेस्ट क्रमांक 15चा. कसे वाटले सगळे तुम्हाला एक्सप्लेनेशन, ते मला नक्की कळवा. तुम्हाला याचा फायदा नक्कीच होईल मित्रांनो. तुम्ही इथपर्यंत 15 टेस्ट पर्यंत पोहोचलाय म्हणजे तुमचा अभ्यास झालेला आहे, बहुतांश अभ्यास झालेला आहे, तुम्ही तो टेस्टिफाय करताय अभ्यास. म्हणजे हे 1 ते 15 टेस्ट तुम्ही नक्कीच चांगले दिले असतील. अभ्यास करताय ना, करायलाच पाहिजे, तुमचा तो अभ्यास झालेला आहे.
म्हणून तर तुम्ही टेस्ट सिरीजला आलेला आहात. ओके, माझं नाव नितेश आहे. हा माझा नंबर आहे 7507531095. तुम्ही कधीही याच्यावरती तुमचे डाऊट्स काय असतील किंवा हा पूर्ण टेस्ट सिरीज बद्दल तुमचं काय मत आहे आणि माझ्या आपल्या टीचिंग बद्दल सुद्धा मला तुमचे काय म्हणतात त्याला फीडबॅक नक्की कळवा की याच्यामध्ये अजून आपण काय चेंजेस करू शकतो, याच्यात काय सुधारणा करू शकतो, हे तुम्ही मला नक्कीच कळवा. आणि भेटूया पुढच्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये. आणि तब तक टेक केअर, बाय बाय.